राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय। वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे आपण जाणून घेऊया। निरोगी राहण्याची भक्ती ठेवून मनामनात आरोग्य योजना पोहोचूया घराघरात। रामकृष्ण हरी माऊली आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरी या आपल्या उपक्रमातून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण या आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वारकऱ्यांशी संवाद करत आहोत आणि जाणून घेत आहोत आरोग्याबद्दल त्यांच्याकडे किती माहिती आहे। विठ्ठल विठ्ठल टीबीचे औषध किती काळ घ्यावे? एक आठवडा, 2 महिने आणि 6 महिने किंवा जास्त? 6 महिने किंवा जास्त। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे माऊलींनी। आपण माऊलींना दुसरा प्रश्न विचारणार आहोत। टीबीचा प्रसार कसा होतो? 1 पाण्यातून, 2 हवेतील थुंकीच्या कणामुळे आणि 3 खाण्याच्या भांड्यातून। खाण्याच्या भांड्यातून। तुमचं उत्तर? थुंकीतून। पुढे या, पुढे। थुंकीतून। हवेतील थुंकीच्या कणामुळे या माऊलींनी अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। अवयव दानामुळे काय होऊ शकते? 1 मृत्यूनंतर कष्ट वाढतात, 2 दुसऱ्याचे जीवन वाचू शकते आणि 3 धर्मबाधा येते। दुसऱ्याचे जीवन वाढते। दुसऱ्याचे जीवन वाचू शकते। तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। विठ्ठल विठ्ठल। रामकृष्ण हरी माऊली, कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो। पुण्यावरून आला? किती वर्ष झालं वारी करता? बरंच आता 18 वर्ष झाला। या वर्षी पहिल्यांदा आपण पंढरपूरला। अरे वा, चला तर तुम्ही आरोग्याविषयी किती माहिती आहे, किती काळजी घेता? आरोग्याविषयी चालताना पंढरीच्या वाटेने काळजी घेता का? हो, काळजी घेतो। नामस्मरण करत गेले की काही वाटत नाही, काही सगळं अंगाचे दुखी सगळं निवांत होतंय। मला पाठ दुखत होतं पण आता बरं झालंय। अरे वा। पहिल्यापासून आता रोजचे आपण वॉकिंग तर आहेत, तर रोज 20-25 किलोमीटर आपण चालतोय। तर माऊली, आरोग्यविषयक काही प्रश्न मी तुम्हाला विचारते। आपल्याकडे आरोग्याबद्दल किती माहिती आहे ते, तर मला त्या प्रश्नांची उत्तरं द्याल। तर पहिला प्रश्न असा आहे, अवयव दानामुळे काय होऊ शकते? 1 मृत्यूनंतर कष्ट वाढतात, दुसऱ्याचे जीवन वाचू शकते आणि 3 धर्मबाधा येते। दुसरे जीवन वाचू शकतोय। अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। दानापेक्षा मोठं पुण्य नाही आणि हे दान दिल्यानंतर काय होतंय तर दुसऱ्याचं जीवन वाचतोय। तर दुसरा प्रश्न माऊली तुमच्यासाठी, मधुमेह कोणत्या हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो? 1 थायरॉक्सिन, 2 इन्सुलिन आणि 3 ॲड्रेनालाईन। इन्सुलिन। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे। तिसरा प्रश्न आपण विचारणार आहोत, मधुमेहात कोणता आहार टाळावा? 1 हिरव्या भाज्या, 2 पांढरी साखर आणि 3 डाळी। पांढरी साखर। तिसऱ्याही प्रश्नाचं अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी उत्तर दिलेलं आहे। माऊलींसाठी टाळ्या वाजवा। विठ्ठल विठ्ठल। काही युवक आहेत, त्या माऊलींशी आपण चर्चा करूया आणि आरोग्य संवाद साधूया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपलं नाव काय? प्रल्हाद महाराज गवळी। तर मी तुम्हाला आरोग्याविषयी 3 प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं द्याल। तर तुमच्याकरिता पहिला प्रश्न असा आहे, मलेरियाचे खास लक्षण कोणते? 1 डोकेदुखी, 2 थंडी वाजून ताप येणे आणि 3 खोकला। थंडी वाजून ताप येणे हे मलेरिया। पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी माऊलींनी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊली, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न विचारते, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक दिसतात? 1 केवळ ताप, 2 फक्त पुरळ आणि 3 तापासोबत तीव्र सांधेदुखी। सांधेदुखीमुळे चिकनगुन्या होऊ शकतो। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक या ठिकाणी या माऊलींनी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, डेंग्यूमध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? 1 हिमोग्लोबिन, 2 प्लेटलेट्स आणि 3 साखर। डेंग्यूमध्ये प्लेटलेट या रक्ताचा दाब कमी होऊ शकतो। अरे वा, तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी माऊलींनी दिलेलं आहे। आणि विश्रांतीच्या ठिकाणी सुद्धा त्या विठ्ठलाचंच नाव यावं, तर अशा प्रकारे हे काही नामचिंतन चालू होतं। तर आपणही त्यांच्यासोबत थोडा हरिभजनाचा आनंद घेऊया आणि करूया गजर विठोबाचा आणि जागर आरोग्याचा, अर्थात आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून। रामकृष्ण हरी।